नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल मांगुळकर आपलं या चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे पायथागोरसचा प्रमेय यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 ची सुरुवात आपण करणार आहोत। हा संकीर्ण प्रश्नसंग्रह आपण काही भागांमध्ये शिकणार आहोत। याचे जवळपास 5 ते 6 भाग या ठिकाणी होतील, कारण प्रश्नसंग्रहामध्ये 17 ते 18 प्रश्न दिलेले आहेत। महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि म्हणून प्रत्येक प्रश्न आपण इथं समजावून घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये आपण 3 ते 4 प्रश्नांचा समावेश या ठिकाणी करणार आहोत। तर मग इथं सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न हा बहुपर्यायी प्रश्नांचा दिलेला आहे आणि आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। तर मग सुरुवात करू। इथं प्रश्न क्रमांक 1 पासून खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलंय। त्रिकूट म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या 3 संख्या की ज्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 लहान संख्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, त्याला आपण त्रिकूट म्हणतो। मग आपण योग्य पर्याय निवडायचा आहे। तर या ठिकाणी पहा, सी पर्यायामध्ये दिलेल्या संख्या नक्कीच त्रिकूट नाही आहेत, कारण तिन्ही संख्या समान आहेत। आपल्याला एक संख्या मोठी आणि 2 भिन्न लहान संख्या लागतात। मग सी ऑप्शन नाही होऊ शकत, डी पण होणार नाही, कारण 2 संख्या समान आहेत इथं। त्यानंतर ए ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर 10चा वर्ग 100 येईल आणि 10चा वर्ग 100, तर इतर लहान ज्या 2 संख्या आहे 1चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 1 अधिक 25 म्हणजे होईल 26। मग आता 2 लहान संख्याच्या वर्गाची बेरीज ही मोठ्या संख्ये एवढी नाही आणि म्हणून हे सुद्धा त्रिकूट नाही आहे। तर नक्कीच इथं पर्याय बी हे पायथागोरसचे त्रिकूट होईल, कारण इथं सर्वात मोठी संख्या 5चा वर्ग केला तर 25 आणि इतर 2 लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 9 अधिक 16 म्हणजे 25। म्हणजे इथं काय होईल, 2 लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर मोठ्या संख्येचा वर्ग हा संबंध आपल्याला या 3 संख्यांसाठी मिळतोय पर्याय बी मध्ये, म्हणून बी पर्याय अचूक आहे, आपलं उत्तर होईल। दुसऱ्या प्रश्नात सांगितलंय काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती। म्हणजे पहा, पायथागोरसच्या प्रमेयाचा सिद्धांत इथं आपल्याला वापरायचा आहे। पायथागोरसच्या प्रमेयाचा सिद्धांत आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो। तर आपल्याला काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज 169 दिली आहे, म्हणजे इथं आपल्याला ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग हा संबंध दिलेला आहे। ही बेरीज सांगितली 169। मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही बेरीज कशाला समान असते, तर कर्णाच्या वर्गाला समान असते, म्हणून बरोबर आहे ए सी चा वर्ग। म्हणून एसी वर्ग बरोबर जर 169 होईल तर वर्गमूळ काढून एसी बरोबर 13 व्हायला पाहिजे, म्हणजे कर्णाची लांबी 13 पर्याय क्रमांक बी या ठिकाणी सुद्धा समान आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये बी पर्याय योग्य आहे, इथं सुद्धा बी पर्यायच योग्य आहे। त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। आपण वरती चर्चा केल्याप्रमाणे त्रिकूट होण्यासाठी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर 2 लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज हा संबंध आपल्याला जिथं आढळून येईल त्या 3 संख्या पायथागोरसचं त्रिकूट असणार आहे। मग वर ठरवल्याप्रमाणे जिथं 2 समान संख्या येतील म्हणजे 16, 8, 16 हे त्रिकूट होणार नाही, कारण इथं 2 संख्या समान दिलेल्या आहेत। 3, 5, 17 हे सुद्धा होऊ शकणार नाही, कारण 17चा जर वर्ग केला तर 289 येतो आणि इतर 2 लहान संख्याचा वर्ग जो आहे 3चा वर्ग 9 अधिक 5चा वर्ग 25 म्हणजे 34, म्हणजे यांची 2
या दोन लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज मोठ्या संख्येच्या वर्गाला समान नाही, म्हणून सी पर्याय सुद्धा योग्य होणार नाहीये. म्हणजे हे पण आपलं त्रिकूट नाहीये. त्याच पद्धतीनं डी मध्ये दिलेलं सुद्धा त्रिकूट होणार नाही. आता फक्त पर्याय उरतो ए. याला चेक करून पहा. 17चा वर्ग आहे 289, मग 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग, तो 15चा वर्ग 225 अधिक 8चा वर्ग 64, यांची बेरीज केल्यास 289 बरोबर म्हणजेच काय 17चा वर्ग ही किंमत आपल्याला मिळते. आणि म्हणून या तीन संख्या 15, 8, 17 या पायथागोरसचं त्रिकूट आहेत. त्यानंतर प्रश्न चौथ्यामध्ये बाजूंच्या लांबी जर ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. तर इथं बाजूंच्या लांबी ए बी आणि सी अनुक्रमे दिलेले आहेत आणि त्यांच्यातला संबंध आहे की दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गाला समान आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यास काय सांगतो की जर त्रिकोणाच्या एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर त्या बाजू असणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतो. आणि ज्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो त्या बाजू समोरील कोन म्हणजे बाजू सी समोरील कोन हा काटकोन होईल. तर मग या ठिकाणी आपल्याला फक्त त्रिकोण कोणत्या प्रकारचा हे ओळखायचं आहे तर सी पर्याय योग्य आहे. तो काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. प्रश्न 5व्यामध्ये आपल्याला सांगितलं एका चौरसाचा कर्ण 10 कर्णी 2 सेमी असल्यास त्याची परिमिती किती असेल. तर चौरस आपल्याला इथं दिलेला आहे असा आणि त्याचा जो कर्ण आहे दहा कर्णी 2 दिला आहे. आणि त्याची परिमिती आपल्याला काढायची आहे. तर इथं दोन पद्धतीने आपण काढू शकतो. चौरसाच्या कर्णाचं सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाचा कर्ण बरोबर कर्णित 2 गुणिले बाजू. आणि कर्ण आपल्याला दिलेला आहे इथं 10 कर्णित 2. कर्ण किती सांगितलाय 10 कर्णित 2. आपण कर्णाच्या जागेवर लिहूया बरोबर कर्णित 2 गुणिले बाजू जशास तसं येईल. आणि मग काय होईल दोन्ही बाजूंमध्ये कर्णित 2 समान आहे म्हणून कर्णित 2 कटले म्हणजे बाजू बरोबर 10 सेमी होईल. आणि जर बाजू 10 सेमी असेल तर चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 10 बरोबर 40 सेमी ही चौरसाची परिमिती असेल. तर इथं आपल्याला 40 सेमी पर्याय डी मध्ये दिलेला आहे म्हणजे डी पर्याय हा योग्य आहे. त्यानंतर प्रश्न 6वा जो दिला आपल्याला एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी व 9 सेमी लांबीचे 2 भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती. काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि त्यामध्ये कर्णावर शिरोलंब टाकला आहे. मग काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब टाकलेला असेल तर त्यासाठी आपण 2 प्रमेय वापरू शकतो. एक भूमितिमध्याचा उपप्रमेय, दुसरा काटकोन त्रिकोणाचा समरूपता प्रमेय. पहिला जो आहे भूमितिमध्याचा उपप्रमेय यानुसार आपल्याला शिरोलंबामुळे कर्णाचे जे 2 रेषाखंड आपल्याला इथं मिळतात. इथं पहा काटकोन त्रिकोण एबीसी आहे, बीडी हा शिरोलंब आहे. या शिरोलंबामुळे कर्णाचे एडी व डीसी असे 2 रेषाखंड मिळतात. यांचा बीडी हा भूमितीमध्ये असतो. भूमितीमध्ये म्हणजे बीडीचा वर्ग हा यांच्या गुणाकारा एवढा असेल. तर इथं आपल्याला एक जो रेषाखंड आहे तो सांगितलाय
4 सेंटीमीटर आणि दुसरा सांगितलेला आहे 9 सेंटीमीटर. म्हणजे इथं काय होईल, BD वर्ग बरोबर 4 गुणिले 9 म्हणजे 36 आणि मग वर्गमूळ काढून BD बरोबर 6. कशानुसार, भूमिती मध्याच्या उपप्रमेयानुसार इथं शिरोलंबाची लांबी 6 सेमी आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 7व्या प्रश्नामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी टिंबटिंब असेल. पुन्हा आपल्याला पायथागोरसचा प्रमेय, व्यत्यास आणि त्रिकोट यावरच असणारे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत. या संकल्पना तुमच्या स्पष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला जवळजवळ त्याच स्वरूपाचे प्रश्न पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या किमती घेऊन विचारलेले आहेत. तिथं पहा, काटकोन करणाऱ्या बाजू 24 आणि 18 आहे तर कर्णाची लांबी काढायची. मग काटकोन करणाऱ्या बाजू जर 24 आणि 18 आहे तर मग यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला करावी लागेल. 24चा वर्ग अधिक 18चा वर्ग बरोबर 24चा वर्ग येईल 576 अधिक 18चा वर्ग यामध्ये मिळवायचा आपल्याला 324. दोन्हींची बेरीज केल्यास येथे 900. मग 900चं वर्गमूळ काढायचंय म्हणजे 900 बरोबर कर्णवर्ग असेल पायथागोरसच्या प्रमाणानुसार आणि म्हणून 900चं वर्गमूळ म्हणजे 30. 30 हे काय असेल, त्या कर्णाची लांबी 30 सेंटीमीटर होईल. तर इथं पर्याय क्रमांक बी इथं योग्य आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे प्रश्न 8वा आणि बहुपर्यायी प्रश्नांमधला हा शेवटचा प्रश्न आहे. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 6 कर्णे 3 सेमी, AC बरोबर 12 सेमी आणि BC बरोबर 6 सेमी असेल तर कोण A चे माप किती. इथं आता हा प्रश्न जो दिला आहे, त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. इथं आपण त्रिकोण काढूया आधी. त्रिकोण नाव दिलेलं आहे त्रिकोण ABC. यामध्ये BC ही जी आहे 6 सेंटीमीटर आहे. इथं BC आणि त्यानंतर AB आहे 6 कर्णित 2. ही बाजू 6 कर्णित 2 आणि कर्ण AC 12 आहे. मग या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं, BC या बाजूची लांबी या म्हणजे हा त्रिकोण जो आहे काटकोन त्रिकोण दिलेला नाहीये, फक्त बाजू दिल्यात. मग आपल्याला इथं BC ची लांबी ही AC च्या निम्मी आहे आणि म्हणून बाजू BC समोरील कोन हा जो आहे ना 30 अंशाचा होईल. 30 60 90च्या जो प्रमेय त्याच्या व्यत्यासानुसार जर दिलेल्या त्रिकोणामध्ये एका बाजूची लांबी ही दुसऱ्या बाजूच्या निमपट असेल तर त्या बाजू समोरील कोन म्हणजे BC समोरील कोन A हा 30 अंशाचा होईल. म्हणजे इथं A ऑप्शन पूर्ण म्हणजे आपल्याला मिळत आहे. पुढं या प्रमाणानुसार काय होत आहे, जर दुसरी बाजू ही जर पहा त्रिकोणाची जी बाजू आहे AB, ही जी बाजू आहे ही दिलेल्या मोठ्या बाजूच्या कर्णित 3/2 पट जर असेल तर मग या बाजू समोरील कोन हा 60 अंशाचा होईल. हा 30 अंशाचा कोन आहे, 60 अंशाचा कोन C आणि म्हणून उरलेला कोन B हा 90 अंशाचा म्हणजे हा काटकोन त्रिकोण होईल. तर या पद्धतीने मित्रांनो त्याला आपण 30 60 90च्या प्रमाणाचा व्यत्यास या ठिकाणी आपण वापरलेला आहे. त्यानंतर आता आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये छोटे छोटे परंतु महत्त्वाचे प्रश्न दिलेत जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात 1 मार्कासाठी. पण 1 मार्क देखील आपल्याला महत्त्वाचा आहेच म्हणून यातील सर्व प्रश्न आपण इथे घेणार आहोत. प्रश्न पहिला दिलाय दुसऱ्यापैकी, एका समभुज त्रिकोणाची बाजू 2A आहे तर त्याची उंची काढा. आता समभुज त्रिकोणाची जी बाजू आहे ती 2 सेंटीमीटर आपल्याला सांगितली.
2a एवढी सांगितली आणि त्यावरून त्याची उंची आपल्याला शोधायची आहे. तर आधी आपण समभुज त्रिकोण घेतलेला आहे. त्रिकोण PQR हा जर समभुज त्रिकोण आहे आणि PS ही त्या त्रिकोणाची आपण उंची काढली तर काय होईल, यामध्ये 2a ही आपण घेतलेली आहे बाजू, PS ही उंची काढायची आहे. तर इथं आपल्याला लिहून उत्तर काढणं अपेक्षित आहे. म्हणून इथं आपण काय करू, त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण असून बाजू PQ बरोबर 2a आहे, कारण हे पक्ष. आणि त्यानंतर काय आहे, PS लंब आहे QR ला. तर मग या ठिकाणी काय होईल, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणून त्रिकोण घ्यायचा आपल्याला PQS मध्ये. कोन S हा जो आहे 90 अंशाचा आहे, कोन Q हा जो आहे 60 अंशाचा, कारण समभुज त्रिकोणाचा कोन आहे हा. समभुज त्रिकोणाचा कोन. आणि मग त्यामुळे काय होईल, उरलेला जो कोन आहे QPS म्हणजेच कोन P किंवा कोन QPS असं लिहिलं तरी चालेल, हा 30 अंशाचा कोन, कारण उरलेला कोन. आणि म्हणून 30, 60, 90 च्या प्रमाणानुसार, कारण आता इथं त्रिकोण PQS हा 30, 60, 90 चा त्रिकोण आहे. आणि हा जर 30, 60, 90 चा त्रिकोण आहे तर 30, 60, 90 च्या प्रमाणानुसार इथं आपल्याला 60 अंश कोनासमोरील बाजू काढायची आहे. मग 60 अंश कोनासमोरील बाजू जी आहे PS, तो PS बरोबर कर्णित 3/2 गुणिले कर्ण म्हणजेच PQ, कारण आहे 60 अंश कोनासमोरील बाजू. 60 अंश कोनासमोरील बाजू. आणि यामध्ये आता आपण किंमत जर ठेवली तर PQ ची लांबी आपल्याला 2a दिलेली आहे. इथं काय करूया, कर्णित 3/2 इथे लिहितो, जागा नाहीये तर बरोबर असेल. कर्णित 3/2 गुणिले बाजू 2a, तर 2 आणि 2 कटले म्हणजे उंची कर्णित 3a एवढी होईल. तर समभुज त्रिकोणाची जी उंची आहे ती कर्णित 3a सेंटीमीटर एवढी असेल. तर हा छोटा परंतु महत्त्वाचा प्रश्न होता. याला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा अजून शोधू शकलो असतो. वेगवेगळ्या पद्धतीने याला सोडवता येतं, परंतु 30, 60, 90 चा प्रमेय वापरून आपण त्याला सहजरित्या सोडवू शकतो, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आपल्याला दिलाय इथं, 7 सेमी, 24 सेमी आणि 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का, कारण लिहा. तर इथं आपण गृहीत धरू, समजा A बरोबर आहे, A ही बाजू आहे आणि तिची लांबी आपण 7 सेमी असं गृहीत धरू. B बरोबर 24 सेमी आणि C बरोबर 25 सेमी. तर आता करायचं काय, इथं सर्वात मोठी जी बाजू आहे C बरोबर 25, तर आपल्याला C बरोबर 25 ही सर्वात मोठी बाजू आहे. सर्वात मोठी बाजू आहे. आणि ही जर सर्वात मोठी बाजू असेल
तर हिचा वर्ग करायचा आहे आणि म्हणून इथं सी वर्ग बरोबर 25चा वर्ग बरोबर 625 क्रमांक 1 देऊ. मग त्यानंतर इतर ज्या दोन बाजू आहेत ए आणि बी, तर इथं काय करणार, ए वर्ग अधिक बीचा वर्ग, लहान बाजूंच्या वर्गाची बेरीज 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग. तर 7चा वर्ग 49 अधिक 24चा 576. बेरीज केल्यास दोन्हींची बेरीज करा, एक इकडे टाकला म्हणजे 50 आणि 575 म्हणजे 625 बरोबर आहे सी चा वर्ग. म्हणजे पहा लक्षात घ्या, कारण एक मध्ये सी वर्गची किंमत 625 आहे, म्हणजे इथं आपल्याला संबंध मिळतो ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. आणि म्हणून 7 सेमी 24 सेमी व 25 सेमी बाजू असणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे आणि कारण आहे, सकारण लिहा सांगितलं होतं, कारण आहे पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला जो विचारलाय, आयताच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता आपल्याला आयत जो सांगितलाय त्याच्या ज्या बाजू आहेत अनुक्रमे 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर. तर आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि म्हणून एक लांबी होईल आणि एक रुंदी होईल. तर इथं पहा, ही 11 सेंटीमीटर बाजू होईल, ही 60 सेमी बाजू होईल आणि त्याच्या कर्णाची लांबी आपल्याला काढायची. इथं आयताला नाव दिलं ए बी सी डी. तर आपण इथं अगोदर लिहू, चौकोन ए बी सी डी हा आयत असून, चौकोन ए बी सी डी हा आयत असून ए बी बरोबर 11 सेमी व बी सी बरोबर 60 सेमी हे दिलेलं आहे. म्हणजे याला कारण देऊ आपण पक्ष. मग आता आपल्याला काढायचं आहे कर्ण ए सी आणि म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये कोन बी बरोबर 90 अंश, कारण आहे आयताचा कोन. आणि मग कोन बी हा जर काटकोन आहे तर मग काय होईल, पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथं कर्ण वर्ग म्हणजे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. मग ए बी ची किंमत आपल्याला दिली 11चा वर्ग अधिक बी सी म्हणजे 60चा वर्ग आणि 11चा वर्ग बरोबर 121 अधिक 60चा वर्ग 3600. दोन्हींची बेरीज केल्यास 3721 आणि 3721. तर ए सी वर्गची किंमत ही होईल 3721. म्हणून वर्गमूळ काढून ए सी बरोबर 3721 चं वर्गमूळ 61 आणि म्हणून इथे काय होईल, कर्णाची लांबी, आयताच्या कर्णाची लांबी 61 सेमी आहे. सेमी आहे.
तर हे त्याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतर अजून या दुसऱ्या प्रश्नामध्ये परत छोटे छोटे असे 3 उपप्रश्न आपल्याला दिलेत, ते आपण इथं पूर्ण करू, म्हणजे हा भाग आपला पूर्ण होईल. तर प्रश्न पहिला आणि दुसरा हे दोन्ही प्रश्न आपण इथं पूर्ण करू, म्हणजे हा पहिला भाग आपला इथं पूर्ण होतोय. चौथ्या प्रश्नात सांगितलं, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. परत एकदा आपल्याला काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या आहेत, परंतु या प्रश्नांमुळे तुमच्या या मूलभूत ज्या संकल्पना आहेत, मूळ संकल्पना आहेत, या पक्क्या होणार आहेत. आणि म्हणून यातला प्रत्येक प्रश्न आपण सर्वच जे काही प्रकरण, प्रश्नसंच वगैरे सगळं घेतो, तो सगळं आपण इथं घेत असतो. यामध्ये काहीच आपण सोडलेलं नाहीये. काटकोन करणारी बाजू 9 आणि ही 12 जर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची आहे. त्रिकोणाला नाव आपण देऊ XYZ. हा जर त्रिकोण आहे, Y जर काटकोन आहे, तर असं लिहू, त्रिकोण XYZ मध्ये कोन Y बरोबर 90 अंश. बाजू XY ही 12 दिलेली आपल्याला, बरोबर 12 सेमी, आणि YZ बरोबर 9 सेमी. कारण आहे पक्ष. तर आता काय होईल यामध्ये, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय, इथं परत एकदा कर्ण वर्ग म्हणजे XZ चा वर्ग बरोबर XY चा वर्ग XZ चा वर्ग बरोबर XY वर्ग अधिक YZ चा वर्ग, म्हणजे 12 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग, आणि 144 अधिक 9 चा वर्ग 81. दोन्हींची बेरीज केली तर 4 अधिक 1 म्हणजे 5, 8 आणि 4 12, 2 हातचा 1 म्हणजे 225. तर XZ वर्ग बरोबर 225. आता 225 हा कर्ण म्हणजे 15 चा वर्ग आहे, मग वर्गमूळ काढून आपल्याला XZ बरोबर 15 सेमी हे उत्तर मिळेल. तर यानंतर आता आपल्याला इथं आपल्याला कर्णाची लांबी काढायची होती, म्हणून काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 15 सेमी आहे असं शब्दात लिहायचंय. तर पाचवा जो प्रश्न दिलाय, समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू X आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. समद्विभुज काटकोन त्रिकोण सांगितलाय आणि बाजू जी आहे X दिलेली आपल्याला, त्यावरून कर्ण काढायचा आहे. तर इथं ते आपण नाव याला त्रिकोण ABC. ही बाजू आपण X घेतली, ही पण X घेतली, तर काय होईल, त्रिकोण ABC मध्ये बाजू AB बरोबर BC बरोबर X, कारण आहे पक्ष. आणि अजून एक माहिती पक्षामध्ये लिहिता येईल, काटकोन त्रिकोण सांगितलाय तर कोन B बरोबर 90 अंश लगेच देऊ. आता कारण देऊ पक्ष, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार परत एकदा AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, कारण आहे पायथागोरसचा प्रमेय. आणि यानुसार किंमत ठेवल्यास X वर्ग अधिक X वर्ग
म्हणजेच 2x चा वर्ग आणि AC वर्ग बरोबर 2x वर्ग, तर मग म्हणून वर्गमूळ काढून AC बरोबर कर्णित 2, कारण 2 चं वर्गमूळ निघत नाही, आणि x वर्गचं वर्गमूळ x. पहा इकडे लक्ष द्या, AC वर्ग बरोबर 2x वर्ग, तर इकडचा वर्ग आणि इकडचा वर्ग निघून गेला, म्हणजे AC बरोबर, आणि 2 चं वर्गमूळ निघत नाही म्हणून कर्णित 2x. तर AC बरोबर कर्णित 2x ही त्या कर्णाची लांबी होईल. तर शेवटचा यामधला प्रश्न परत आपल्याला दिलेला आहे. त्रिकोण म्हणजे 30, 60, 90च्या प्रमेयावर आधारित असणारा प्रश्न आपल्याला इथं दिसतोय, कारण इथं त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर कर्णित 8, QR बरोबर कर्णित 5, PR बरोबर कर्णित 3. तर त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे का? असल्यास त्याचा कोणता कोन काटकोन आहे? इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासावर आधारित, कारण त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे आपल्याला. एक बाजू कर्णित 3 सांगितली आहे, इथं बाजू PR कर्णित 3, बाजू PQ इथं PQ कर्णित QR. बर, तर QR PQ ही सर्वात मोठी बाजू आहे, म्हणजे आपल्याला इथं P आणि R ची जागा बदलावं लागेल. PQ ही मोठी बाजू आहे कर्णित 8, आणि PR जी बाजू आहे कर्णित 3, तर R इथं येईल, आणि QR जी आहे तर मध्यम बाजू आहे कर्णित 5. आणि मग या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण होईल का? तर इथे लिहू आपण त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर कर्णित 8, QR बरोबर कर्णित 5, PR बरोबर कर्णित 3, आणि कारण आहे पक्ष. आणि याला कारण जर पक्ष आहे तर सर्वात जी मोठी बाजू आहे आता तिचा वर्ग आपल्याला करायचा आहे, म्हणजे वर्गमूळ तिन्ही संख्या वर्गमूळ दिल्यात, आणि म्हणून यातील लहान मोठेपणा क्रमसंबंध कशावरून ठरणार आहे? कर्णिस्थ संख्या, म्हणजे कर्णी चिन्हामध्ये ज्या संख्या दिल्या, जी कर्णिस्थ संख्या मोठी ते वर्गमूळ मोठं. म्हणजे कर्णित 8 मोठी आहे, कर्णित 3 सर्वात लहान, कर्णित 5 मध्यम आहे. म्हणून इथं सर्वात मोठी बाजू PQ आहे, म्हणून PQ चा वर्ग बरोबर कर्णित 8 चा वर्ग आणि बरोबर 8. समीकरण 1 देऊ याला. मग खाली तसेच इथं QR वर्ग अधिक PR वर्ग बरोबर कर्णित 5 चा वर्ग अधिक कर्णित 3 चा वर्ग, आणि मग काय होईल? कर्णित 5 चा वर्ग 5 अधिक कर्णित 3 चा वर्ग 3 बरोबर 8. आणि याला आपण समीकरण 2 देऊया. मग समीकरण 1 व 2 वरून इथं काय होईल? PQ वर्ग बरोबर QR वर्ग अधिक PR चा वर्ग, कारण आहे 1 व 2 वरून, आणि 1 व 2 वरून आपल्याला सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर इतर 2 लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज हा संबंध इथे मिळतोय. आणि म्हणून कर्णित 3 किंवा कर्णित 5, कर्णित 3 व कर्णित 8 बाजू असणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. बाजू असणारा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, कारण येईल पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. काटकोन त्रिकोण आहे आणि कारण आहे पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास.
तर विद्यार्थी मित्रांनो, संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 चा भाग पहिला आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून लिहायला विसरू नका। आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। आतापर्यंत आपण जर चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर त्यासाठी धन्यवाद, नसेल केलं तर अवश्य सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। भेटूया पुढच्या भागामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आधीचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरील काही प्रकरणं जर पाहायचे असतील बीजगणित किंवा भूमितीचे तर ते सापडत नाहीत, तर त्यासाठी इथं आय बटन वरती दिलेलं असतं, त्यामध्ये काही व्हिडिओच्या लिंक्स आहेत आणि शेवटी आपण इथं सुद्धा आता स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओच्या लिंक पाहायला मिळतील। तर भेटू आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत थांबूया। धन्यवाद।